नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मीडियामध्ये व्हायरल बातमीनुसार दिनांक 18 जुलै रोजी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी बिहारच्या मोतीहारी दौऱ्यावर असतील आणि अशी चर्चा आहे की तेथूनच ते 20वा हप्ता वितरित करतील. त्यामुळे 18 किंवा 19 जुलै रोजी पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाऊ शकते. मात्र अजून याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही. मित्रांनो, तुम्ही जर पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर 20व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी किंवा तुमच्या बँक खात्यात रक्कम वेळेवर येण्यासाठी पुढील गोष्टी तातडीने पूर्ण करा. प्रथम तुमची ई-के-वाय-सी लगेच करून घ्या. ई-के-वाय-सी स्वतः मोबाईलने वेबसाईटवर OTPद्वारे करता येते किंवा CSC सेंटरवर बायोमेट्रिकद्वारे करता येते. ई-के-वाय-सी केल्याशिवाय हप्ता जमा होणार नाही. आपला आधार नंबर बँक खात्याशी लिंक आहे का ते चेक करा. तर बँकेत जाऊन आपला आधार नंबर खात्याशी लिंक करून घ्या. त्या अगोदर आपले आधार कार्ड जर अपडेट नसेल, म्हणजे आधार कार्ड 10 वर्षापूर्वीचे असेल, तर ते प्रथम अपडेट करून घ्या. आधार लिंक असलेला मोबाईल नंबर चालू आणि सध्या वापरत असलेला आहे का ते चेक करून घ्या. त्यानंतरच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या. त्यानंतर पीएम किसान योजनेसाठी ज्या बँकेचे खाते जोडले आहे, त्या बँक खात्याचा IFSC कोड, खाते नंबर इत्यादी माहिती योग्य आहे का ते तपासून घ्या. पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये नाव आहे की नाही ते तपासण्यासाठी वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन बेनिफिशरी डिटेल्समध्ये राज्य, जिल्हा, तालुका आणि आपले गाव तपासा. तुमचे नाव असेल तर तुम्हाला लगेच समजेल की तुमच्या खात्यात पैसे आले किंवा नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्या संदर्भात महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. तूर्तास धन्यवाद.